नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, शेतकरी जसं पेरणी करतो आणि धान्य वाढवतो, म्हणजे थोडंसं धान्य पेरतो, समजा 1 किलो ज्वारी पेरली तर 100 किलो होईल, हे आशा आहे, गॅरंटी नाही. तसंच मित्रांनो, पैशाची बचत केली पाहिजे. सध्याच्या काळात काय झालेलं आहे, पैसे खर्च केले जातात, कमवले जातात आणि खर्च केले जातात. कधीकधी कर्ज काढून खर्च केले जातात. खर्चाकडे जास्त भर दिला जातो. काय करायला पाहिजे, बचतीकडे जास्त भर द्यायला पाहिजे. कारण काय आहे, माणसाचा जो पैसे कमवायचा पिरियड आहे ना, समजा 22-25 वर्षी जर आपण पैसे कमवायला लागलो नोकरी किंवा व्यवसाय करून, तर ते 60व्या वर्षी थांबणार आहे. कमी होणाऱ्या प्रमाण किंवा थांबणार आहे. नोकरी असेल तर रिटायर होणार, व्यवसाय असेल तर तरुणपणात जसं काम करणार तसं काम करू शकणार नाही आणि काम नाही केल्यामुळे पैसे मिळणार नाहीत आणि खर्च वाढलेला असतो. हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे चालूच आहे, सर्कल चालू आहे. मित्रांनो, हे आपल्याला एक सुवर्ण संधी असते. एखाद्या व्यक्ती आपल्याला बचत करायला सांगतो आणि सरकारी जर योजना असेल तर नक्की करायला पाहिजे. परंतु आपण ह्याच्याकडे पाठ फिरवतो किंवा दुर्लक्ष करतो आणि आपण खर्चाकडे लक्ष जास्त देतो. प्रत्येक माणसाचं उत्पन्न जेवढं वाढलं ना, त्याच्यापेक्षा जास्त पटीनं खर्च वाढतो आणि वाढवला पण जातो. ह्याच्यावर आपण नियंत्रण आणलं पाहिजे. जर असं नाही केलं तर काय होतं, पैसे कमवायचा पिरियड संपून जाईल आणि शेवटी पैसे यायचं बंद झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण काय चूक केली आहे. मित्रांनो, चुकीला माफी कधीच नसते, त्याची सजा असतेच. काही गोष्टी दिसतात, काही गोष्टी दिसत नाहीत, परंतु त्याचे इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होतात. जसं शाळा कॉलेजमध्ये मुलं शिक्षण घेतात, त्यावेळेस त्यांना पण पैसे खर्च करावे लागतात एज्युकेशनसाठी. कारण पैसे टाकल्याशिवाय पैसे वाढणार नाहीत. व्यवसायामध्ये जसं आपल्याला भांडवल लागतं, तसंच आहे शिक्षणातसुद्धा. आपल्याला पैसे म्हणून भांडवलरूपी पैसे खर्च करावेच लागतात ना. एज्युकेशन फुकट मिळत नाही. म्हणजे शेवटी कुठंही तुम्हाला पैसे गुंतवल्याशिवाय पैसे मिळणार नाही, ही सत्य परिस्थिती आहे. किंवा एखादी आपण बँकेत FD करतो, त्यावेळेसच इंटरेस्ट मिळतं ना. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्हाला डिपॉझिट करावं लागेल. बँकेत FD केल्यावर इंटरेस्ट मिळतं, किंवा आपण पैसे देऊन एखादी प्रॉपर्टी घेतो, पैसे गुंतवल्यावरच आपल्याला पैसे मिळतात. म्हणजे रिअल असं आहे की मित्रांनो, तुम्ही पैसे बचत करायला पाहिजे, तरच भविष्यामध्ये तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील, नाहीतर कदापि सुटणार नाहीत. प्रश्न वाढत जातील आणि मग एक काळ असा येतो की आपलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. पुढे तर मार्गच बंद होतात. जसं एखादा विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये असताना चांगलं शिक्षण घेत नसेल तर त्याचे काय होतं, भविष्यावर वाईट परिणाम होतात. कमी पगारामध्ये काम करावं लागतं आणि पुन्हा ते दिवस बदलता येत नाही. तसंच आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. ओके, थँक्यू.